शेतकरी मित्र नमस्ते. श्री कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञान अंतर्गत आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी आपण उरण इस्लामपूर या ठिकाणी आपल्या ग्रुपचे सभासद शेतकरी की गेली जवळजवळ एक 2 ते 3 वर्ष झालं आपल्या आर डी तंत्रज्ञानाचा वापर करते ते शेतकऱ्यांच्या आपल्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत. आणि सदरचा हा जो भाग आहे हा भाग सर्वसाधारणपणे आपणास एक चिबड दलदल अशा स्थितीमधला भाग आहे. आपण आज शेतकऱ्यांच्याकडूनच मनोगत व्यक्त करून घेऊ. सर नमस्ते. नमस्कार. आपलं पूर्ण नाव? विष्णू पांडुरंग माने, मुक्काम पोस्ट इस्लामपूर. बरं, सदर हा जो तुमचा ऊस क्षेत्राचा हा जो पट्टा आहे हा पट्टा पूर्ण क्षारग्रस्त पट्टा आहे. क्षारपड पूर्ण चिबड क्षारपड अशी जमीन आहे. हो. पाण्याचा म्हणजे ओलावा पकडून धरणे. हो. सरासरी या संपूर्ण एरियामध्ये ॲव्हरेज किती टनात जातं? 40-45. याच्यावर कोणी जात नाही. जात नाही. आता आज रोजी जर आपल्या आर डी तंत्रज्ञानाचा वापर केलेला ऊस पाहिला आणि जर संपूर्ण जर नियोजन पाहिलं तर सरासरी एक माझा अंदाज आहे हा 80 ते 90च्या दरम्यान तर ऊस आराममध्ये जाऊ शकेल. कारण आपणाला अजून ऊस जायला कमीत कमी एक 4 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. 3-4 महिन्या कालावधीमध्ये अजूनही एक कमीत कमी एक सर्वसाधारणपणे 4 महिन्यामध्ये आपल्या एक 12 ते 14 कांडी तर वाढणारच ऊस. यावर्षी पाऊस काळ वगैरे व्यवस्थित असल्यामुळे मग एकंदरीत तुम्ही एकच हे आहे की स्वतः आपलं इस्लामपूरमध्ये मेडिकलचा पण व्यवसाय आहे. मग आपण बऱ्याच वेगवेगळ्या कंपनीची औषधं वगैरे सगळे प्रोडक्शन वापरलं, पण आपले तंत्रज्ञान वापरायचं चालू केल्यापासून इतर सर्व प्रोडक्शन वापरायचं पूर्ण बंद केलं आहे ना. गेली 2 वर्ष झालं आपलं तंत्रज्ञान वापरता नियोजनाप्रमाणे करता. जर आपल्या नियोजनाप्रमाणे जर शेती केली तर खरोखर शेती यशस्वी होईल असं वाटते ना तुम्हाला? होय, बरोबर. कारण आता यावर्षीच आज ही स्थिती बघा, ही जर स्थिती पाहिली तर पूर्णपणे फुटवं संख्या वगैरे जर वाढ वगैरे पाहिली, रायझरचा वापरही झालेला आहे की रायझरच्या वापरामुळे शेतकरी मित्र हो पूर्णपणे एक ऊसाच्या पानाच्या शेंड्याचं मी शूटिंग दाखवतो की आज आपला रायझर वापरून एक 8-9 महिने झाले असतील. 8-9 महिने मोठ्या भरणीच्या वेळेला वापरलं होतं. पण पूर्णपणे जरी कारखान्याला ऊस जरी जायला आला तरी पिकाची ग्रीनरी भूमी पॉवर रायझर समृद्धी याचा वापर झाल्यामुळे अजिबात हालू शकत नाही. पान रुंद रहाट काळोखी टिकून राहते. धन्यवाद.